नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार असल्यामुळे ना स्वामींना मस्त छान असा उटणं लावून अभिषेक केलेला आहे आणि स्वामींसोबतच बाकी देवाऱ्यातले देव त्यांचा पण अभिषेक केला आहे. असा छान असा पंचामृताने अभिषेक केला आणि रोज अशी छानशी देवपूजा जर केली तर दिव्यात फुल तयार झालं नाही असं होतच नाही. रोज काही ना काही स्वामी असे छोटे संकेत देतात. रांगोळी पण काढते आणि ह्या साईडला मी महालक्ष्मीचा फोटो, अष्टलक्ष्मी, गजांतलक्ष्मी, श्रीयंत्र, महालक्ष्मीची पावलं, महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती, शंख आणि कवड्या आणि छोटेसे गाय वासरू ठेवलेले. आणि इथं पण ह्या दिव्यात पण असं छान असं फूल तयार झालेलं होतं. अष्टलक्ष्मी दिव्यात पण आणि ह्या महालक्ष्मीच्या पुढे ह्या पण दिव्यात असे रोज 3 दिवे चालतात आणि चौथा दिवा माझा तुपाचा असतो. तो पण दिवा रोज लावतो. आणि अशी आपल्या कामासोबतच आपल्या कष्टासोबत अशी जर आपण रोज छान अशी देवपूजा जर केली तर किती छान प्रसन्न वाटतं आपल्यांना पण आणि एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये. आणि लेपन तर मी मंगळवार, शुक्रवार, गुरुवार अशा दिवशी करते आणि रांगोळी तर रोजच काढते. एक पण दिवस असा जात नाही की मी सडा रांगोळी केली नाही. किती उशीर होऊ दे, बाकी कामं किती आवरले तर सडा रांगोळी रोजच करते. तर आपल्याला हे 36 कमरघेरचं ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजला आपल्याला 38चं पॅटर्न टाकायचं आहे. तर मग आपल्याकडे ज्या काही क्लासला आहे ना तर त्यांनी त्यांच्या घरून सासूबाईंचं ब्लाऊज आणलेलं आहे आणि त्या ब्लाऊजवर आपल्याला पॅटर्न काढायचं आहे. तर त्यांचे पॅटर्न वगैरे सर्व काढून झालेले आहे. पण आपण जे पॅटर्न काढलेले त्यांना प्रॅक्टिससाठी तर ते पॅटर्न आहे 14 उंचीचं. तर हे आहे 14 उंचीचं. तर त्यांना ब्लाऊजचं पॅटर्न पाहिजे 15 उंचीचं. तर आपण चला बघूया की कसं ब्लाऊजचं पॅटर्न वाढवायचं आणि ब्लाऊजची कुठं उंची वाढवायची. हे बघा, आता हे जे पॅटर्न आहे ना, आता आपण काय म्हणतो प्रत्येक वेळेस पॅटर्नचं उंची वाढवायची. मग प्रत्येक वेळेस काय करायचं तर पॅटर्न नवीन काढायचं. आता ही कटोरी वाढवली म्हणजे आपण काय म्हणतो की प्रत्येक वेळेस पॅटर्नची उंची वाढवायची असल्यावर नवीन पॅटर्न काढायचा का? अजिबात नाही. हा जो पाठीचा भाग आहे हा जसा आहे तसा ठेवून घेतला. इथं 1 इंच वाढवलं म्हणजे आपली उंची वाढली. इथं हा साईड पीस पण आहे ना, हा इथं ठेवला आणि इथं पण इथपर्यंत हा आपला साईड पीसचा पार्ट बसत होता. तर आपण इथं खाली पण 1 इंच वाढवलं इथं. आणि इथं पण कटोरी ही जी मापात आहे ही कटोरी इथपर्यंत. तर ही कटोरी आपण आखून घेतली आहे. त्यानंतर इथं खाली तिघं पण पॉईंटला इथून 1 इंच, इथून 1 इंच आणि इथून 1 इंच अशा पद्धतीने ही कटोरी वाढवलेली म्हणजे आपल्या कटोरीची उंची पण वाढलेली. आता क्रॉसपट्टी टाकताना तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण 1 इंच तरी अर्धा इंच तरी वाढवू शकतो. आता हे जे पॅटर्न आहे याची उंची मी ऑलरेडी वाढवलेली आहे. त्यामुळे याची क्रॉसपट्टीची उंची याची मी आता बाकी पॅटर्न पण झालं आहे काढून आणि आता बाहीचं पॅटर्न काढायचं आहे. तर बाहीचं पॅटर्न काढताना हे साधं ब्लाऊज आहे बिना अस्तरचं आणि हे जे ब्लाऊज दाखवलं होतं ना तुम्हाला त्या ब्लाऊजची बाही आहे 8ची आणि आपल्याला साधं ब्लाऊज असल्यामुळे खाली फोल्ड करायला लागतं. तर आपल्याला 2 इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे 10 इंच बाही घ्यायची आपल्याला. आणि जर आपलं अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच जास्त घेतलं तरी चालतं. आता ही फोल्ड केल्यामुळे मग मला 2 इंच जास्त टाकायला लागतं. त्यासाठी ब्लाऊज पीस पण जास्त लागतो. हा 90 सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे तरी पण असा थोडाफार कमीच येईल. पण बाकी पॅटर्न बसतं आहे आणि पट्ट्या वगैरे जॉईन करायला मी दुसरा कपडा वापरणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे जे पॅटर्न टाकते ना मी बाहीचं तर ते अगदी 5चीच बाही आहे आणि यामध्ये मी मोठी बाही टाकलेली आहे. तर तुम्हाला मी मागचा 1-2 व्हिडिओ पण सांगितलेला होता की छोट्या बाहीपासून मोठी बाही कशी बनवायची आहे. तर हे बघा, आता हे जे पॅटर्न काढलेलं आहे ना तर ह्या ज्या ताई आहे ना आपल्याकडे नवीन आलेले आहे त्यांनी इतकं छान एकदम सुंदर आणि एकदम परफेक्ट पॅटर्न काढलेले आहे. कुठेही काही कमी जास्त नाही आहे आणि कुठेही काही असं माप पण एकदम व्यवस्थित घेतलेले आहे. 38 छातीचा पॅटर्न काढलेले आहे त्यांनी आणि त्याच मापावर त्यांनी सासूबाईंचं ब्लाऊज कटिंग करत आहे. आता त्या हे बघा, ही क्रॉसपट्टी आणि हा साईड पीस म्हणजे ब्लाऊज शिवताना आहे ना पॅटर्न पण फार महत्त्वाचं आहे.
आपण पॅटर्नवर मापं कशा पद्धतीने टाकतो, कशी मापं घेतो ते व्यवस्थित केलं पाहिजे. तर चला आता मी यांना हे आखून दिले, उंची कशी वाढवायची हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे ब्लाऊज त्या कटिंग करणार आहे. तर हे बघा, मी तुम्हाला म्हटले ते ना, तर ते गायत्री लेसवाले दादा येतात ना, त्यांच्याकडनं मी काल परवा आहे ना 2-3 दिवस झाले, तेव्हा जवळजवळ बरेचसे म्हणजे 10,000चे अस्तर भरले, अस्तर आणि फॉल भरलेले. या पाठीमागच्या कप्प्यात पण बरेचसे अस्तर आहे आणि हे पण पुढे पण अस्तर आहे. काय होतं एवढ्यात आहे ना, साड्यांचे कलरचं खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे, मॅचिंग अस्तर भेटत नाही. मग त्यांना म्हटले जे पाहिजे ते कलर सर्व घेऊन या. मासे हे सर्व इथं ठेवलेले आहे, कारण की अर्जंट ब्लाऊज शिवायचं म्हटलं की परत अचानक कुठे जाणार अस्तर घेण्यासाठी. आणि त्यामुळे मग मी असे अस्तर भरून ठेवते. अस्तर आपल्या जवळ राहिलं की ब्लाऊज पण शिवायला वेळ लागत नाही. यामध्ये इथं या साईडला हे फॉल आहे, या पाठीमागच्या पण इथं या कप्प्यामध्ये इथं पण फॉल आहे. तर हे बघा, हे राजश्रीचे फॉल आहे. बघा हे पण या पाठीमागच्या कप्प्यात पण फॉलच आहे आणि इथून इकडच्या साईडला हे सर्व अस्तर आहे. अजून मला तागे भरायचे, पण तागे भरताना थोडे ठराविक कलर घेणार आहे मी. तर हे बघा किती छान छान मस्त सुंदर साड्या आलेल्या आहे ना. तर या साड्यांवरचे मला ब्लाऊज शिवायचे. आता कलर आणि काठ कॉम्बिनेशन खूप छान आहे, पूर्ण लाईट वेट आहे ही साडी. बघा खूप सुंदर आहे बघा ही. आणि वजन तर काहीच नाही या साडीचं, एवढी सुंदर दिसते ही साडी. बघा ही एक साडी आहे, हिचा पण कलर खूप सुंदर आहे आणि हिचा पण ब्लाऊज पीस ह्या कलरचा आहे. बघा काठ आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे यांचं पण. आणि अशी ओरिजिनल पैठणी आहे, कलर पण खूप सुंदर आहे. आणि आज आहे ना, एका ताई आल्या त्या, तर 1 वर्षापासून आपल्याकडे ब्लाऊज शिवतात त्या. तर त्यांनी ना या आज त्यांच्या मुलाचा साखरपुडा होता, तर त्यांनी ब्लाऊज साड्या घेतल्या होत्या. तर त्यांना साखरपुडा आहे रविवारचा, सगळ्यांची शॉपिंग झाली म्हणे, माझी शॉपिंग राहिली आहे. तर मग सगळे म्हणायचे की तुला एवढा अर्जंट ब्लाऊज कोण शिवून देईल. साडीला लटकन बघा खूप सुंदर आहे, मस्त लटकन तर खूप आवडले मला. 2च लटकन आहे पण खूप छान आहे, मस्त पूर्ण असे हे डायमंड खडे आहे त्यामध्ये. आता काही साड्यांच्या घड्या नाही करत मी, साड्यांच्या घड्या करायला आहे ना खूप वेळ निघून जाईल माझा. मग मी आता या अशाच ठेवणार आहे. तर सकाळीच करणार आहे. ही सर्व साड्या आहे ना, या सगळ्या फॉल करायच्या आहे. परत सकाळी झालं की परत सगळ्या साड्या काढायलाच लागणार आहे. त्यामुळे मी त्या अशाच मोकळ्याच ठेवणार आहे. इकडे ह्या ज्या साड्या दिसत आहे ना, या पण अजून इकडे ह्या ज्या साड्या दिसत आहे ना, ह्या पण काही पिको केलेल्या आहे आणि काही बाकी आहे. मग अजून हिला पण फॉल करायचं आहे. म्हणजे ह्या पण भरपूर साड्या आहे. पिकोच्या मशीनवर बसल्या की 1 दिवस पूर्ण जातो. बघा आता ह्या सर्व साड्या पिको फॉल करायच्या आहे. तर काढून ठेवले आहे इथं मी. तर या सर्व साड्या आता अशाच ठेवणार आहे मी. आता वाजले किती वाजले, 9 वाजले. अजून जेवण पण बाकी आहे, पण म्हटलं आता ब्लाऊज कटिंग करून घेते. कटिंग झाले की उद्या आल्यानंतर आपण लेट जरी आले दुकानात तरी ब्लाऊज शिवून होतात मग पटकन. तर चला मी आता आहे ना पटापट ब्लाऊज कटिंग करते. आणि हा भाग तयार झाला आहे आपला. आणि त्यानंतर आता ही स्लीव्ज घेतलेली आहे, हे बघा ही 3/4 घेतलेली आहे. जी काठाची बॉर्डर होती ती इथं खाली घेतलेली आहे. आणि ही जी फ्रिल बनवलेली, फ्रिल पण अशी घागऱ्याच्या ब्लाऊजला छान वाटते, नवीन काहीतरी वाटतं, एकदम मस्त वाटतंय बघा. हे पण असं छान आणि सिंपल साधे असे नॉट टाकलेली, लेस वगैरे काहीच टाकलेली नाही आहे. 28 छातीचं ब्लाऊज आहे हे. मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सेम असंच ब्लाऊज दाखवलं होतं. तर असंच आता पण हाच घागरा आलेला आहे शिवायला त्याच कलरमध्ये. तर ती दीदी बोलली की मला तसंच शिवून पाहिजे आणि मग मी हे पण ब्लाऊज तसंच तयार केलेलं आहे. छोट्या मापाचं आहे
आणि हे जे ब्लाऊज दाखवते ना, हे आरी वर्कमध्ये 2 ब्लाऊज आलेले आहे. एंगेजमेंटचे ब्लाऊज आहे. आता हे पण शिवून द्यायचे, मला अर्जंट शिवायचे आहे. आणि याचं वर्क पण खूप छान आहे, खूप सुंदर आहे, सुंदर काम केलेलं आहे. तर हे बघा, आता यावरच्या साड्या पाऊल करायच्या आणि ब्लाऊज पण शिवायचे. बॅक साईडला पण गळ्याला असे पॅच आहे आणि लटकन बनवण्यासाठी असे छोटे छोटे वर्कवाले कपडा येतो आणि आपल्याला त्यापासून लटकन पण बनवता येतात. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.